महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ नावाची एक राज्य शासनाची संस्था आहे. त्या संस्थेने नुकतीच एक जाहिरात दिली की त्यांना महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये काही मोठे भूखंड विकत हवे आहेत आणि हे भूखंड कशासाठी हवे आहेत तर तिथे झाडं लावायची आहेत. आणि ती झाडं का लावायची आहेत तर रस्ते विकास महामंडळाने जिथे रस्ते विकसित केले तिथं आवश्यक ती नियमाप्रमाणे झाडं लावली नाहीत, म्हणून त्यांना ही झाडं लावण्यासाठी या वेगवेगळ्या जमिनी खरेदी करायची. हा म्हणजे विचित्र प्रकार आहे की जिथं तुम्हाला झाडांची आवश्यकता आहे तिथं झाडं लावायची नाहीत, परंतु तिथे त्या विकासासाठी लावायची नाहीत म्हणून दुसरीकडे जमिनी घेणं म्हणजे हे कार्बन फुटप्रिंट सारखं झालं की ते कार्बन क्रेडिट जे आहे ते कार्बन निर्माण करायचा पाश्चात्य देशांनी आणि झाडं लावायची अविकसित देशांनी. हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे. रस्ते विकास महामंडळाला जी नियमाप्रमाणे झाडे लावायचे ती त्या रस्त्याच्या कडेने लावायची. ती झाडं न लावता समुद्रकिनारचा भाग खारफुटी वगैरे नष्ट करून आता कुठेतरी दुर्गम भागामध्ये ते लावण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी जमिनी विकत घ्यायच्या, परत त्या किती टिकतील ती झाडं वगैरे किती उगवतील हा भाग आणखी पुढचा आहे, परंतु ही आपल्यावरची जबाबदारी दुसऱ्याकडे ढकलण्याचा प्रयत्न आहे. माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळेला असं काही टेंडर काढलं जातं त्यावेळेलाच किंवा इंडियन रोड काँग्रेस नावाची जे काही एक पुस्तक आहे किंवा त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे की रस्ते विकसित करताना कशा प्रकारे आणि किती झाडं लावावीत त्याच्याकडे दुर्लक्ष करून अशा प्रकारे नवीन जमिनीवर झाडं लावणं म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा प्रकार आहे. आत्ता तरी राज्य शासनाने असलं काही घडणार नाही. रस्ते महामंडळाला त्या रस्त्यावरही झाडं लावावीत आणि त्यांनी इतरत्रही लावावीत, त्याच्यासाठी कोणीही काही म्हणणार नाही. राज्य शासनाकडे भरपूर जागा पडलेली आहे, त्या 300 कोटी झाडांपैकी एक 100 कोटी झाडं रस्ते विकास महामंडळाने लावावीत. तिथं जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न गरज पडणार नाही, परंतु केवळ काही लोकांच्या जमिनी पडीक जमिनी खरेदी करायच्या यासाठीच हा घाट घेतल्याचा संशय किमान मला तरी येतोय. आता तरी मुख्यमंत्र्यांनी लक्ष देऊन हा सगळा जो काही प्रकार चाललाय तो थांबवावा.